आणि आता चंद्रकांत खैरे, छत्रपती संभाजीनगरचे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया आलेली आहे. काय म्हणणं आहे त्यांचं पाहूयात. आता अवघ्या काही क्षणांमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे. शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे मतमोजणी केंद्राच्या दिशेने निघालेले. तत्पूर्वी आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. खैरे साहेब, तुम्ही ज्या शहराचे 4 वेळा खासदार होतात, आज पुन्हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. आता काही वेळात मतमोजणी सुरू होणार आहे. काय मनात भावना आहेत तुमच्या? मतमोजणी सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून कसं धडधड होतं ना की काय जरी समजा सर्व चॅनल्सनी आपण सर्वांनी असे दिले ते की मी आघाडीवर आहे म्हणून थोडंसं रिलीफ आहे, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी आपण ओव्हर कॉन्फिडन्स जात नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपण पूर्ण देवाचं नामस्मरण करून पुढे जायचं. तर आज आपण देवाचं नामस्मरण करून पुढे जायचं आणि बरोबर सर्व तिथले कार्यकर्ते पदाधिकारी आलेत का नाही आले पाहून त्या ठिकाणी तिथेच थांबणार नाही, कुठे जाणार नाही. कारण काय शेवटी मागच्या वेळेस काही चूक झाली होती ती चूक होऊ देणार नाही आता यावेळेस. म्हणजे आज दिवसभर तुम्ही मतमोजणी केंद्रावर असणार आहात? दिवसभर असणार नाही, दिवसभर असणार. विजयाची खात्री आहे 100%. कारण शिवसेना पक्ष म्हणून आणि उद्धवजी ठाकरे त्यांचं आत्ताच झूमवर चर्चा झाली आणि त्यांच्या बाबतीत जे काही आज महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे चांगलं आणि जबरदस्त, त्यांचा तो वातावरणाचा फायदा आम्हाला होणार. शेवटी मी हे सांगेन की हे संभाजीनगर आहे, छत्रपती संभाजीनगर हे फक्त माननीय शिवसेना प्रमुख